हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025च्या शिपाई पदासाठी हाच तो व्हिडिओ आहे जो तुमचं सिलेक्शन पक्क करणार आहे, जो तुमच्या निवडीचं एक पाऊल जवळ आणणार आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अति महत्त्वाचे इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न, जे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर PYQs आधारित आहेत आणि जे नेहमीच परीक्षेत पुन्हा पुन्हा विचारले जातात. यामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस, आर्टिकल्स, प्रीपोजिशन्स, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, स्पॉटिंग द एरर, तसंच पॅराजंबल आणि बरेच काही पाहणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक प्रश्नासोबत दिले आहे सोपं स्पष्टीकरण आणि शॉर्टकट ट्रिक. चला तर मग वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. In the following questions, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. Select the most appropriate answer to complete the sentence. Okay? खालील प्रश्नामध्ये एका वाक्यात रिकामी जागा दिली आहे जी योग्य आर्टिकलने आपल्याला भरायची आहे आणि वाक्य पूर्ण करण्यासाठी सर्वात योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, आता आपण ते वाक्य पाहूया. A man with honor and integrity always speaks dash dash truth. ओके, तर इथे आपल्याला आर्टिकल यूज करायचे. बरोबर, हे काय आहे? ट्रूथ. आता ट्रूथ काय असतं? ट्रूथ कधीही नेहमी सत्य असतं ना. पहा, इथे ट्रूथ म्हणजे सत्य आणि हे एक विशिष्ट व सर्वसामान्य तत्व आहेत आणि त्यामुळे ट्रूथ हे कधीही कसं असतं? सत्यच असतं. त्यामध्ये कोणताही म्हणजे सत्य हे सत्यच असतं. स्पेसिफिक युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे ही. सत्य हे सर्वत्र एकसारखं असतं आणि ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय मागच्या व्हिडिओजमध्ये, जिथे एक विशिष्ट आणि युनिक कल्पना असते तिथे फक्त द येतं. बरोबर, द. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, द. बरोबर, द हे आर्टिकल एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी वापरतात आणि ट्रूथ ही एक विशिष्ट आहे, सत्यच गोष्ट आहे, त्यामुळे द येणार इथं. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, द. लक्षात ठेवा. शी ऑलवेज टेल्स द ट्रूथ. द सन रायझेस इन द ईस्ट. ओके, त्रिकालबाधित सत्य आहे. सन ईस्टलाच राईज करणारे, पूर्वेलाच उगवणार आहे. मग द सन रायझेस इन द ईस्ट हे एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगितलं. ओके, त्यामुळे वाक्य योग्यपणे असं होणार आहे. अ मॅन विथ ऑनर अँड इंटेग्रिटी ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ. ओके, त्यानंतर सर्व प्रश्न आपण पर्याय अभ्यासतो, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे हे 4ही पर्याय बाकीचे राहिलेले ते आपण तोडून काढूया. ओके, पहा, ए. आता ए हे अनिश्चित आर्टिकल आहे जे काउंटेबल सिंग्युलर नाउन्स पूर्वी वापरलं जातं, पण ट्रूथ हे जे ट्रूथ आहे ते अनकाउंटेबल नाव आहे. ओके, त्यामुळे इथं ए वापरता येणार नाही. त्यानंतर याचा उपयोग कसा होऊ शकतो? अ बुक. ओके, अ बुक आहे. अ मॅन अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर पाहूया ऑप्शनमध्ये ॲन. आता काही जे ॲन हे शब्द आहेत हे फक्त त्या शब्दांसाठी वापरतात जिथं वोवलने सुरुवात होते. ओके, वोवल म्हणजे स्वर, वोवल. ओके, वोवेल हे फक्त त्याच शब्दांसाठी वापरतात ज्याची सुरुवात वोवेलने, स्वरांनी होते आणि काउंटेबल असतात हे, जसे की ॲपल. मग त्यापुढे आपण यूज करू शकतो ॲन ॲपल. ओके, त्यानंतर ऑनेस्ट मॅन, ॲन ऑनेस्ट मॅन अशा पद्धतीनं आपण वापरू शकतो. एच हा सायलेंट आहे त्यामुळे ॲन येतं, हे लक्षात ठेवा. आणि ट्रूथ हे कन्सोनंट आहे म्हणून ॲन येणार आहे का तिथं? तर नाही. त्यानंतर द तर तुम्हाला सांगितलं एक स्पेसिफिक युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे ट्रूथ, आणि सत्य हे सर्वत्र एकसारखंच असतं त्यामुळे आपण द वापरलेलं आहे. आणि सम हे सामान्यतः प्लुरल काउंटेबल नाउन्ससाठी किंवा अनकाउंटेबल नाउन्ससाठी वापरलं जातं. ओके, जेव्हा त्यांच्या अचूक प्रमाणाचा उल्लेख आहे तेव्हा सम वापरलं जातं. म्हणजेच काय? सम वॉटर किंवा सम पीपल अशा पद्धतीने समचा वापर होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, पण सम हे आर्टिकल नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. सम हे आर्टिकल नाहीये. एक्स्ट्रा पर्यायासाठी मी आपलं तुमच्या माहितीसाठी मला वाटलं म्हणून ते घेतले. त्यानंतर पहा मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही वारंवार आपल्याला मेसेज करत होता की व्होकॅब्युलरी खूप वास्ट आहे, व्होकॅब्युलरी कशी करायची. तर त्यासाठी आपण एक चांगला उपाय घेऊन आलोय.
आपण वोकॅब्युलरीची इंग्लिश वोकॅब्युलरीची नोट्स घेऊन आलोय तुमच्यासाठी. आपण नोट्स अवेलेबल केलेले, त्यामध्ये आपण अँटोनिम सिनोनिम जवळजवळ 600 ते 700 अँटोनिम सिनोनिम 600 ते 700 आहेत. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स देखील 600 ते 700 आहेत. त्यानंतर प्रोवर्ब्स आहेत, इडियम अँड फ्रेजेस आहेत आणि बरंच काही आपण त्या नोट्समध्ये घेतलेले. त्यामुळे ती नोट्स तुम्ही घ्या, त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यासाठी आपण फक्त आणि फक्त 39 रुपये इतकीच फी, खूप माफक फी ठेवली आहे तुमच्यासाठी. कारण ही तुमची शिपाई पदाला तुम्ही फॉर्म भरलाय म्हणजे ही तुमची शेवटची संधी आहे आणि त्यासाठी तुम्ही जे जे पर्याय तुमच्याजवळ आहेत ते वापरणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी आपण कमी पैशामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि हे व्हिडिओ देखील आपण त्याच पद्धतीने बनवतो, हे लक्षात ठेवा. व्हिडिओमध्ये आपण एकही रुपया तुमचा घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट जास्तीत जास्त व्हिडिओ बनवतोय. आता हे इंग्लिश ग्रामरचा जो व्हिडिओ आहे हा 6वा पार्ट आहे मित्रांनो. यापूर्वी आपण 5 पार्ट घेतले, जीके जीएसचे जवळजवळ 9 पार्ट झालेत, मराठी व्याकरणाचे देखील 5-6 पार्ट झालेत. त्यामुळे हे सर्व पार्ट पहा, तुमच्या परीक्षेजवळ जाण्यासाठी या व्हिडिओची तुम्हाला मेहनत होणार आहे, मदत होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुमच्यासाठी एक खास ऑफर देखील आपण दिलेले, जर तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच, ओके, 1000 प्रश्नांचा जर तुम्ही महाप्रश्न संच घेतला असेल, 1000 वन लाइनर प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेले आहेत, तर जो तुम्ही घेतला असेल 49 रुपयाचा, तर त्यासाठी या प्रश्नसंच तुम्हाला जो वोकॅब्युलरी आहे ती फक्त 21 रुपयालाच मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 21 रुपयामध्ये आपण वोकॅब्युलरीची नोट्स देतोय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या दोन्ही फायद्याचं आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि काय हवंय तुम्हाला ते आपल्याला सांगायचे तिथे. आता पहा, रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. ओके, हे अस्ताव्यस्त ऑर्डरने खालीवर वाक्य आहे ते आपल्याला करेक्ट ऑर्डरनं लावायचे. ओके, तर ते कशी लावायची तर पहा, द अपलिफ्ट ऑफ द इथून सुरुवात केली. ओके, द अपलिफ्ट ऑफ द. आता अपलिफ्ट ऑफ द कोणाचं होतं तर ते एखाद्या प्लॅटूचंच होणार आहे, म्हणजे कोणत्या तरी प्लॅटूचं होणार आहे आणि कोणत्या तरी काळात होणार आहे, बरोबर. हे कोणत्या तरी काळात काय घडलं हे सांगण्यासाठी अपलिफ्ट नंतर आपल्याला तो यूज करायचा. बघा, टिबेटन प्लाटू ड्युरिंग द सेनोझॉइक एरा. त्यानंतर अफेक्टेड ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन पॅटर्न्स क्रिएटिंग द साऊथ एशियन मान्सून अँड इन्फ्लुएन्सिंग क्लायमेट ओव्हर मच ऑफ द रेस्ट ऑफ एशिया अँड नेबरिंग रिजन्स. ओके, अशा पद्धतीचे हे 4 वाक्य ते आपल्याला अरेंज करायचे. तर क्रम कोणता बरोबर असतो तर घटना घडणे महत्वाचं आहे. तर कोणती पहा, द अपलिफ्ट ऑफ द ही घटना घडली. द अपलिफ्ट ऑफ द कोणाचं, टिबेटियन प्लॅटू ड्युरिंग द कोणत्या एरियात, सेनोझॉइक एरिया, बरोबर. कोणत्या काळात काय घडलं हे पहिलं वाक्य सांगते, बरोबर. त्यानंतर अफेक्टेड ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन पॅटर्न्स क्रिएटिंग द म्हणजे हे परिणाम दर्शवते. ओके, त्यानंतर साऊथ एशियन मान्सून अँड इन्फ्लुएन्सिंग क्लायमेटिक ओव्हर म्हणजे हे त्याचं परिणाम विस्ताराने सांगते, हे लक्षात ठेवा. आणि मच ऑफ द रेस्ट ऑफ एशिया अँड नेबरिंग रिजन्स हे प्रभावित क्षेत्र स्पष्ट करते. म्हणून योग्य आपल्याला जर क्रम तुम्हाला सांगायचा असेल तर हा क्रम कसा लागू शकतो, बरोबर. तर पहा, PQRS अशा पद्धतीने बरोबर लागू शकतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक PQRS. का तर पहा, द अपलिफ्ट ऑफ द कशाचं, टिबेटियन प्लॅटूचं, कोणत्या काळात, ड्युरिंग द सेनोझॉइक काळात. ओके, मग या प्लॅटूचं अपलिफ्ट झालं, मग याचा परिणाम काय आहे तर अफेक्टेड ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन पॅटर्न्स क्रिएटिंग. मग परिणाम हे तर परिणाम दर्शवलं, पण त्याचा परिणाम अजून विस्ताराने सांगते, क्रिएटिंग द साऊथ एशियन मान्सून अँड इन्फ्लुएन्सिंग क्लायमेट ओव्हर. ओके, आणि त्यानंतर याचा प्रभाव कशावर पडला, कोणत्या क्षेत्रावर पडला ते पुढे सांगते, मच ऑफ द रेस्ट ऑफ एशिया अँड नेबरिंग रिजन्स यावर हे प्रभावित क्षेत्र स्पष्ट करते. ओके, त्यामुळे योग्य PQRS अशा पद्धतीनं 3 पर्याय आपल्याला बरोबर आलेला आहे. त्यानंतर पुढे पाहूया, फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड. इफ देअर इज नो मिसप्लेट वर्ड चूज द नो एरर. ओके, म्हणजे खालील वाक्यात चुकीचं शब्दलेखन असलेला भाग आपल्याला ओळखायचा आहे आणि जर सर्व शब्द बरोबर असतील तर आपल्याला नो एरर हा पर्याय निवडायचा आहे. ओके, तर आता आपण
तो पार्ट शोधण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. बाय ह्युमन वेस्टेज अँड डेब्रिज ऑफन नॉक्शियस प्लेसेस फाउल्ड सिटीज ऑफ एन्शियंट टाइम्स वेअर. ओके, हे 3 वाक्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. तर इथे पहा, ऑफन नॉक्शियस प्लेसेस फील्ड, फॉल्ड असतं का तर फील्ड, आणि फील्ड हवं इथं तर फील्डचं यांनी स्पेलिंग चुकवलेलं आहे. फील्डचं अशा पद्धतीचं स्पेलिंग बरोबर आहे हे लक्षात ठेवा, कारण यांनी फील्डचं स्पेलिंग चुकवलेलं आहे. म्हणूनच मूळ वाक्याचा योग्य अर्थ असा होतो की सिटीज ऑफ एन्शियंट टाइम्स वेअर ऑफन नॉक्शियस प्लेसेस फील्ड बाय ह्युमन वेस्ट अँड डेब्रिज. फोल्ड नाही, फील्ड. ओके, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे म्हणजे एरर आहे, या वाक्यामध्ये एरर आहे फोल्डमध्ये, तिथं आपल्याला फील्ड असं पाहिजे होतं. ओके, बाय ह्युमन वेस्टेड डेब्रिज, डेब्रिजचं स्पेलिंग पण बरोबर आहे. त्यानंतर सिटीज ऑफ एन्शियंट टाइम्स वेअर, तर इथे देखील व्याकरणात दोष नाही आणि स्पेलिंग देखील बरोबर आहे, म्हणून दुसरा पर्याय आपण चूज केला. त्यानंतर पुढे पाहूया. In the following question, the sentence given with a blank is to be filled in with an appropriate preposition. Select the most appropriate option to fill in. Okay, to fill it. We are really bad at predicting future cost of our assets. Okay, आता यामध्ये आपल्याला fill in the blank करायची. काय टाकायचंय? योग्य प्रीपोजिशन टाकायचे. काय सांगायला लावलंय आपल्याला? प्रीपोजिशन इथं आहे बघा, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य प्रीपोजिशन टाका. मग आता पहा, वी आर रिअली बॅड डॅट प्रिडिक्टिंग फ्युचर कॉस्ट ऑफ आवर ॲट होऊ शकतं का ते आपण पाहूया. पहा, वाक्यात काय आहे? बॅड, आणि बॅड ॲट ही अशी एक फ्रेज असायला हवी, म्हणजे ही अशी फ्रेज आहे हे लक्षात ठेवा. वाक्यात बॅड ॲट ही एक नेहमीची फ्रेज बनू शकते. मग आपण बनवून पाहूया. वी आर रिअली बॅड ॲट प्रिडिक्टिंग फ्युचर कॉस्ट ऑफ आवर ॲसेट्स. ही बरोबर बसलेली, कारण बॅड नंतर ॲट येतं हे लक्षात ठेवा, बॅड ॲट. ओके, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲट. तर कशा पद्धतीनं आलं हे सांगू तुम्हाला. तर बॅड ॲट ही फ्रेज आहे लक्षात ठेवा, आणि बॅड ॲट नंतर वर्ब प्लस ING हे इंग्रजीत योग्य व्याकरण आहे. म्हणूनच पहा, बॅड नंतर ॲट जर आपण वापरलं तर इथं ING येतंय वर्बला, बरोबर. म्हणून ॲट हे व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शनमध्ये तुम्हाला आणखीन पुढे जाऊन सांगतो, फॉर. बॅड फॉर वापरले जातं एखाद्या गोष्टीस हानिकारक असल्यास. ओके, बॅड फॉर जेव्हा एखादी गोष्टीस हानिकारक आहे तेव्हा बॅड फॉर वापरलं जातं. मग उदाहरण सांगू तुम्हाला, शुगर is bad for your teeth. ओके, शुगर इज बॅड फॉर युअर टीथ अशा पद्धतीने येतं. फॉरचा यूज झाला, ॲटचा इथं या वाक्यात नाही होत. त्यानंतर इन काय तर हे फारच क्वचित वापरलं जातं, बॅड इन. ओके, बॅड इन म्हणजेच बॅड इन बिहेवियर. ओके, बॅड, ही इज अ बॅड इन बिहेवियर. ओके, अशा पद्धतीने होऊ शकतं. त्यानंतर ऑन म्हणजे बॅड ऑन प्रिडिक्टिंग, म्हणजे हार्ड ऑन समवन अशा पद्धतीने. बॅड ऑन म्हणजे हार्ड ऑन समवन अशा पद्धतीने ते वापरलं जाऊ शकतं. त्यानंतर अबाउट म्हणजे गिल्टी फील होणे. बॅड अबाउट म्हणजे गिल्टी फील होणे. उदाहरणार्थ, आय फील बॅड अबाउट लाइंग. ओके, अशा पद्धतीने आपण बॅड या फ्रेजल वर्डचा वापर करू शकतो. बॅड ॲट, बॅड फॉर, बॅड इन, बॅड ऑन, बॅड अबाउट. ओके, म्हणजे ही फ्रेज आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. चूज द सिनोनिम ऑफ एक्स्ट्रावेगंट. ओके, एक्स्ट्रावेगंट म्हणजे सिनोनिम आपल्याला सांगायचं, त्यापूर्वी एक्स्ट्रावेगंटचा अर्थ आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर एक्स्ट्रावेगंट म्हणजेच काय असतंय? खर्चिक. ओके, किंवा गरजेपेक्षा जास्त खर्च करणारा अशा पद्धतीने. आणि यासाठी आपल्याला योग्य समानार्थी शब्द काय होऊ शकतो? तर एक्स्ट्रावेगंटमध्ये आणखीन एक गोष्ट आहे, फाजील देखील त्याचा अर्थ होऊ शकतो. ओके, मग याचं सिनोनिम आपल्याला वाक्यामध्ये
ऑप्शन्समध्ये शोधायचे. आता पहा फ्लॉफिश, ऑप्शनमध्ये पहा फ्लॉफिश. फ्लॉफिश म्हणजे काय तर अति दिखाऊपणा करणार. ओके, अति दिखाऊपणा करणारा म्हणजे काय असतंय फ्लॉफिश असतंय. त्यानंतर स्टुपिफाईंग म्हणजेच अवाक करणारा किंवा धक्का देणारा. स्टुपिफाईंग म्हणजेच धक्का देणारा. ओके, त्यानंतर टॅरॅनिकल. टॅरॅनिकल म्हणजेच क्रूर. क्रूर म्हणजे हुकुमशाही स्वभाव अशा पद्धतीने. आणि एक्सेसिव्ह. एक्सेसिव्ह म्हणजे खूप जास्त किंवा अति प्रमाणात. एक्सेसिव्ह म्हणजे अति प्रमाणात. ओके, मग इथं आपण काय पाहिलं होतं एक्स्ट्रावेगंट म्हणजे फाजील किंवा खर्चिक किंवा अति प्रमाणात अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रावेगंट पाहिलं होतं. आणि एक्सेसिव्ह पण आहे अति प्रमाणात. म्हणून एक्स्ट्रावेगंटचं योग्य सिनॉनिम असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 एक्सेसिव्ह. ओके, त्यानंतर शेवटचा ऑप्शन देखील पाहूया स्टिंगी. स्टिंगी म्हणजे काय असतंय स्टिंगी म्हणजे असतोय कंजूस. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा आता इन द फॉलोइंग क्वेश्चन सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक इज टू बी फिल्ड in with an appropriate preposition. Select the most appropriate option to fill it. ओके, इथे देखील आपल्याला काय करायचंय खालील वाक्यात रिकामी जागा दिली तिथे आपल्याला योग्य प्रिपोजिशन भरायचं आहे. तर सम इंडस्ट्री ऑफिशियल्स रिमेन अनवेअर डॅश डॅश द पोटेन्शियल रिस्क अँड सेफ्टी मेजर्स. आता पहा रिमेन अनवेअर. ओके, अनवेअर ऑफ ही देखील एक निश्चित फ्रेज आहे. ओके, अनवेअर ऑफ इथे आहे पहा अनवेअर ऑफ ही निश्चित फ्रेज आहे. म्हणजे जेव्हा कोणी एखाद्या गोष्टीविषयी माहिती नसते तेव्हा इंग्रजीत अनवेअर ऑफ समथिंग असा वापर होतो. हे लक्षात ठेवा. मग इथं पहा सम इंडस्ट्री ऑफिशियल्स रिमेन्स अनवेअर ऑफ द पोटेन्शियल रिस्क अँड सेफ्टी मेजर्स. ओके, म्हणून इथे योग्य बरोबर पर्याय बसतोय 2 ऑफ. हे लक्षात ठेवा. म्हणजे हा एक निश्चित फ्रेज आहे. जेव्हा कोणी एखाद्या गोष्टीविषयी माहिती नसतं तेव्हा इंग्रजीत अनवेअर ऑफ असा वापर होतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया विदिन. विदिन म्हणजे काय आत किंवा इनसाइड. हे जागा कालावधीसाठी दाखवलं जातं. विदिन द बॉक्स, विदिन 2 days. हे लक्षात ठेवा. त्यानंतर विथ. विथ कशासाठी वापरलं जातं तर विथ म्हणजे सह त्यासोबत. हे लक्षात ठेवा. मग अनवेअर विथ असं होणार आहे का तर व्याकरणदृष्ट्या हे चुकीचं होतंय. त्यानंतर फ्रॉम. फ्रॉम सहसा स्त्रोत किंवा दूरस्थता दर्शवतं म्हणजे च्यासोबत अशा पद्धतीनं. मग अनवेअर फ्रॉम असं होईल का तर नाही. आणि त्यानंतर अबाउट. अबाउट अनवेअर अबाउट हा फ्रेज काही लोक वापरतात पण व्याकरणदृष्ट्या हा अयोग्य मानला जातो. हे लक्षात ठेवा. त्यासाठी इथे आपण तो घेतलाय. व्याकरणदृष्ट्या हा अयोग्य वापरला जातो. जो योग्य आहे तो अनवेअर ऑफ द पोटेन्शियल रिस्क अँड सेफ्टी मेजर्स असा आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. या इडियमचा यामध्ये आपल्याला योग्य अर्थ पाहायचा आहे. टू प्ले डक्स अँड ड्रेक्स. ओके, या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होऊ शकतो टू प्ले डक्स अँड ड्रेक्स. ओके, तर पहा टू प्ले डक्स अँड ड्रेक्स या इंग्रजी वाक्यप्रचाराचा अर्थ कसा होतो तर एखादी व्यक्ती पैसा वेळ संसाधने यांचं गांभीर्य न ठेवता कसाही वापर करतं आणि वाया घालवतं आणि याचा संबंध बेजबाबदार वागणुकीशी अशा पद्धतीने. म्हणजे थोडक्यात म्हणजे एखादी व्यक्ती पैसा वेळ आपल्याकडची जी संसाधने याचा गांभीर्य न ठेवता वापर करणं म्हणजेच काय करणं बेजबाबदार पद्धतीने वापर करणं. हे लक्षात ठेवा. आता आपण त्या पद्धतीची मिनिंग पाहूया. ओके, टू ॲक्ट क्लेवरली इन बॅड सिच्युएशन म्हणजे काय तर वाईट परिस्थितीत हुशारीने वागणे. बरोबर, हुशारीने वागणे आहे. आपल्याला काय
बेजबाबदार वागणूक पाहिजे, पण इथं आहे हुशार म्हणून हा तर नाही मिनिंग, बरोबर. टू हॅव रेकलेसली म्हणजेच बेफिकिरीने, ओके, किंवा बेजबाबदारपणे वागणे म्हणजेच रेकलेसली. म्हणूनच टू प्ले डक्स अँड ड्रेक्स ही मिनिंग बरोबर होते. का तर टू प्ले डक्स अँड ड्रेक्स म्हणजेच काय तर बेजबाबदार वागणुकीशी संबंध आहे आणि टू हॅव रेकलेसली म्हणजे बेफिकिरीने वागणे, बेजबाबदारपणे वागणे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. टू हॅव रेकलेसली हे योग्य मिनिंग आहे या इडियमचं. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये आणखीन खाली जाऊन पाहूया. टू चेंज ॲटिट्यूड म्हणजे वागणुकीतील बदल आहे. चेंज म्हणजे काय, बदल करणे. हा बसतोय का तर नाही. टू शो फ्रेंडली नेचर म्हणजे मैत्रीपूर्ण, फ्रेंडली काय तर मैत्रीपूर्ण स्वभाव दाखवणे. आणि टू मॅनेज समथिंग वाईजली म्हणजे एखादी गोष्ट शहाणपणाने हाताळणे. वाईजली म्हणजे शहाणपणाने हाताळणे, शहाणपणा. म्हणून हे यामध्ये हा पर्याय योग्य आहे, दुसरा क्रमांक. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. In the following question, out of the given 4 alternatives, select the one which is opposite in meaning of the underlined word. There has been a mass exodus of workers from the villages to the towns. Exodus या वर्ड खाली अंडरलाइन आहे, हे लक्षात ठेवा. आणि याचा आपल्याला काय करायचं आहे तर ऑपोजिट मिनिंग शोधायचं. ओके, जो अधोरेखित शब्द आहे त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. राईट. मग यामध्ये आहे एक्सोडसचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे आपल्याला शोधायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला एक्सोडस म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि एक्सोडस म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतरण. ओके, स्थलांतरण म्हणजेच काय, एखाद्या ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी जायचं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर देअर वॉज अ सडन एक्सोडस ऑफ पीपल ड्युरिंग द वॉर. बरोबर, देअर वॉज अ सडन एक्सोडस ऑफ पीपल ड्युरिंग द वॉर म्हणजेच स्थलांतर झालं बऱ्याच लोकांचं. ओके, मग अशा पद्धतीचा आपल्याला पर्याय जर शोधायचा आहे तर तो कोणता आपण शोधू शकतो पहा. इन्सल्टिंग म्हणजे काय, इन्सल्ट करणे म्हणजे अपमान करणे. बरोबर, अपमान म्हणजे अपमानजनक. हा एक्सोडस या शब्दाशी कोणताही संबंध नाहीये. आउटडेटेड म्हणजे कालबाह्य. हा एक डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे जो वस्तू किंवा कल्पनांसाठी वापरला जातो. हा एक्सोडसचा विरोधी आहे का तर नाहीये. त्यानंतर इमॅजिन म्हणजे आपण काय करतो, कल्पना करतो. बरोबर, कल्पना करणे, इमॅजिनेशन. बरोबर, हा काय आहे तर क्रियापद आहे, वर्ब आहे आणि मानसिक क्रियेशी संबंधित आहेत. एक्सोडस नाऊन आहे ते, त्याचे संबंध नाही. अरायवल म्हणजे काय तर आगमन. ओके, म्हणजेच अरायवल म्हणजे आगमन आणि एक्सोडस म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला, स्थलांतर, निघून जाणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून जाणे. अशा पद्धतीने एक्सोडस म्हणजे निघून जाणे. मग अरायवल म्हणजे आगमन आणि आपल्याला काय शोधायचे, ऑपोजिट. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरायवल. एक्सोडसचा ऑपोजिट आहे अरायवल. ओके, इथे आपल्याला भेटून गेला. आणि डिपार्चर काय आहे, निघून जाणे. हा एक्सोडसचा सिनोनिम आहे, एक्सोडसचा समानार्थी शब्द आहे काय, डिपार्चर. हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुम्ही जर व्होकॅब्युलरीची आपली नोट्स आणखीन घेतली नसेल तर लगेच घेऊन टाका. तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. हे जे आपण सर्व पॉईंट सांगत आहे ते सर्व पॉईंट त्या आपण नोट्समध्ये घेतलेले. त्यासाठी तुम्हाला फक्त 39 रुपये पे करायचे आहे. आणि जर तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा, 1 लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही फीस फक्त 21 रुपये आहे. हे लक्षात ठेवा. 21 रुपयेमध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरी नोट्स देऊ शकतो. किंवा तुम्हाला व्होकॅब्युलरी आणि 1000 1 लाइनर हे दोन्ही पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही फक्त 70
70 रुपये फीजमध्ये हे दोन्ही तुम्ही घेऊ शकता, व्होकॅब्युलरी आणि 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच. त्यामध्ये फक्त आणि फक्त वन लाइनर प्रश्न आहेत आणि फक्त महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुखच प्रश्न आहेत, जे एक्झाम ओरिएंटेड आहेत, एक्झाममध्ये येतील असेच प्रश्न आहेत. त्यामुळे आत्ताच तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही. आणि जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही तिथे व्हॉट्सअप मेसेजवर सांगून तुम्हाला ती PDF कोणती हवी ती मागवू शकता. ओके. आता इथे पहा, इन द फॉलोइंग क्वेश्चन द सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक इज टू बी फिल्ड in with an appropriate preposition. Select the most appropriate option to fill it. Your father said to me, come sit here dash dash me. इथं आपल्याला काय यूज करायचे, प्रीपोजिशन. ओके. रिकामी जी जागा आहे त्यामध्ये आपल्याला योग्य प्रीपोजिशन भरायचं आहे आणि खाली जे 5 पर्याय आहेत त्यामध्ये योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके. आता यामध्ये आपण काय म्हणतो, युअर फादर सेड टू मी कम हिअर सिट हिअर. मग काय म्हणणार, शेजारी बसायला बोलवले. शेजारी म्हणजे बिसाइड्स. ओके. म्हणून बिसाइड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिसाइड. म्हणजे युअर फादर सेड टू मी कम सीट हिअर बिसाइड मी म्हणजे माझ्या बाजूला बस. बिसाइड म्हणजे माझ्या बाजूला बस अशा पद्धतीने. बिसाइड म्हणजे शेजारी. आणि याचा वाक्याचा अर्थ कसा होऊ शकतो, तुझ्या वडिलांनी मला सांगितलं ये माझ्या शेजारी बस. बरोबर. बिसाइड म्हणजे शेजारी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बिसाइड्स म्हणजे याशिवाय, याच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीने. बिसाइड्स म्हणजे याशिवाय, याला सोडून, याच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीने. हा शब्द तुलना किंवा आणखी काही जोडण्यासाठी वापरतात, पण शेजारी बसण्यासाठी हा वापरला जात नाही. म्हणून याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर बिसाइड्स दिस आय अल्सो लाईक रीडिंग. ओके. बिसाइड्स दिस आय अल्सो लाईक रीडिंग म्हणजे हे सोडून मला वाचायला आवडतं, या व्यतिरिक्त मला वाचायला आवडतं अशा पद्धतीने आहे. ओव्हर म्हणजे वर, हा शब्द स्थान दाखवतो आणि इथे आपल्याला काय करायचंय, शेजारी बसायला लावले म्हणजे हा होऊ शकतो का नाही. त्यानंतर अवे म्हणजे दूर, हे मुवमेंट किंवा अंतर दर्शवण्यासाठी वापरलं जातं हे अवे, हे लक्षात ठेवा. आणि अंडर म्हणजे खाली, तो त्याच्या अंडर काम करतो अशा पद्धतीने. ही जागा व स्थिती दर्शवतं. पण इथे उपयोग होतोय का अंडरचा, तर नाही, इथे होतोय ओव्हर बिसाइडचा उपयोग. ओके. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बिसाइड म्हणजे शेजारी. युअर फादर सेड टू मी कम सिट हिअर बिसाइड मी माझ्या शेजारी बस अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढे पाहूया, इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 words have been given out of which one word is incorrectly spelled. Select the correctly spelled word. Incorrectly spelled word सांगायचं म्हणजे खालीलपैकी चुकीचे स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा. इनकरेक्ट चुकीचं स्पेलिंग. ओके. मग पहा, ऑस्टिंटेशन पहिल्यापासूनच सुरुवात करायची असते आपण. ऑस्टिंटेशन हे काय आहे, चुकीचं वाटतंय का, तर ऑस्टिंटेशन म्हणजे काय असतं, दिखावा दाखवणे. पण इथे ऑस्टिंटेशनचा जो एस आहे तो चुकीचा आहे. मग राईट काय आहे, ऑस्टिंटेशन. एस नाही पाहिजे, तिथं टी पाहिजे. ऑस्टिंटेशन हे चुकीचे स्पेलिंग आहे. योग्य शब्द आहे ऑस्टिंटेशन. ओके. याचा अर्थ असतो दिखावा. ओके. आन्सर उदाहरण द्यायचं झालं तर ही शोड ग्रेट ऑस्टिंटेशन ॲट द पार्टी. ओके. ऑस्टिंटेशन त्याने पार्टीत दिखावा केला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये जाऊया, ऑक्युपेशन बरोबर आहे का, तर बरोबर आहे. म्हणजे काय, व्यवसाय. ओके. त्यानंतर एक्सटेन्शन तुम्ही जर कोणी ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चरवाले असाल तर एक्सटेन्शन सब्जेक्ट तुम्हाला माहीत असेल. म्हणजे विस्तार किंवा JDP मध्ये एक्सटेन्शन ऑफिसर असतो पद, एक्सटेन्शन ऑफिसर विस्तार अधिकारी. त्यानंतर नरेशन म्हणजे कथन करणे, कथन. ओके. आणि डेकोरेशन सर्वांनाच माहीत आहे, आवडीचा विषय. गणपतीमध्ये आपण डेकोरेशन करतो, आवडीचा विषय आहे म्हणजेच सजावट.
बरोबर, अशा पद्धतीचे आहे. त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कोणीही स्किप करायचा नाही. पुढे देखील असेच महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील एक जरी वर्ड आला, टर्मॉइल समजा वर्ड आला किंवा टॅमॅरिंड वर्ड आला, तरी त्याचं उत्तर तुम्हाला येणार आहे, कारण त्यावेळी तुम्हाला लगेच क्लिक होणार आहे. आपण सरांचा व्हिडिओ पाहिला होता, त्यामध्ये त्यांनी असं काहीतरी सांगितलं होतं, टर्मॉइलचा किंवा टॅमॅरिंडचा अर्थ आपल्याला सांगितला होता खजिना किंवा मोठं भांडण, अशा पद्धतीनं गोंधळ, अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला काहीतरी बोलले होते. मग त्या जर असा गोंधळ आहे तर तिथून जर आपण हा पर्याय टाकून बघूया का, तर अशा पद्धतीने तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकता, पर्याय कट करून. हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक वर्ड व्हिडिओमधील महत्त्वाचा आहे, परीक्षाभिमुख आहे, IBPSची PYQ आहेत आणि शिपाई पदासाठी जे महत्त्वाचे वाटतात तेच घेतले. जास्त अवघड आता पहा, आपण आत्तापर्यंत 5 व्हिडिओ केले, त्यामध्ये काही व्हिडिओ अवघड आहेत, काही व्हिडिओ इझी आहेत, पण आत्ता जे व्हिडिओ आपण घेतोय ते फक्त आणि फक्त संभाव्य प्रश्नांचे घेतोय. त्यामध्ये आपण हार्ड लेवलचे सर्व पाहिलेत, इझी लेवलचे सर्व पाहिलेत, पण आता आपण इथून पुढे संभाव्य प्रश्न पाहतोय. हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरायचं नाही, लगेच लाईक करून घ्या. आत्तापर्यंत इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय म्हणजे तुम्ही यशाच्या जवळ पोचलेला आहात. यावेळी तुमची पोस्ट 100% नक्की आहे. त्यामुळे लगेच आत्ता व्हिडिओला लाईक करा स्वतःसाठी. ओके. त्यानंतर पहा, इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 words have been given, out of which one word is incorrectly spelled. Select the incorrectly spelled word. ओके. आता पहा, टर्मॉइल. टर्मॉइल म्हणजे तर काय, हा अराजक असतं, टर्मॉइल अराजक. ओके, किंवा गोंधळ, राईट. त्यानंतर कॉलड्रोन. कॉलड्रोन म्हणजे मोठं भांड, मोठं भांड म्हणजे कॉलड्रोन, स्वयंपाकासाठी आपण वापरतो. त्यानंतर टॅमॅरिड. टॅमॅरिन म्हणजे काय, चिंच, अशा पद्धतीचं आहे, लक्षात ठेवा. आणि ट्रेझर. ट्रेझर म्हणजे काय, तर ट्रेझर म्हणजे असतो खनिजा, पण ट्रेझरचं स्पेलिंग हे आहे का, ए इथं का टाकलं यांनी, ए आणि ई उलटं केलंय ना. ट्रेझरचं खरं स्पेलिंग काय आहे, ट्रे, अशा पद्धतीने. म्हणजे ट्रेझर म्हणजे असतो खजिना. ओके. आणि हाच इथं त्यांनी चुकी केले, ए ई मागे पुढे केले, अशा पद्धतीने ट्रेझरचं खरं स्पेलिंग आहे, म्हणून इनकरेक्टली स्पेल्ड आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ट्रेझर. ओके. त्यानंतर ट्रिब्युनल आहे का, बरोबर आहे. यालाच काय म्हणतात, न्यायाधिकरण. ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ एनलाइटन. ओके. अँटोनिम ऑफ एनलाइटन. एनलाइटन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओके. आता यामध्ये आपल्याला एनलाइटन म्हणजे काय माहीत असणं पहिले हे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आपली वोकॅबची PDF घ्या, वोकॅबची नोट्स घ्या. हा प्रश्न कव्हर होऊन जाईल. हे देखील 5 प्रश्न त्यातून कव्हर होऊन जातील. फक्त 21 रुपयेमध्ये तुम्हाला ती आपली वोकॅबची PDF भेटणार आहे, जर तुम्ही GKचा प्रश्नसंच घेतला असेल तर. नाहीतर 39 माफकच फी आहे, खूपच कमी आहे. त्यामुळे पहा, एनलाइटन म्हणजे काय, तर ज्ञान देणे, ज्ञान देणे किंवा एखाद्याला मार्गदर्शन करणे. एनलाइटन करणे म्हणजे एखाद्याला मार्गदर्शन करणे, हे लक्षात ठेवा. मग याचा उलट अर्थ काय होऊ शकतो, गोंधळात टाकणे किंवा अज्ञानात ठेवणे, अशा पद्धतीने. मग गोंधळात टाकणे किंवा अज्ञानात ठेवणे असा शब्द आपण पाहूया. अनलोड. अनलोड म्हणजे आपण एका ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणी जातो, मग तिथे आपण सामान काय करतो, अनलोड. सामान अनलोड करतो म्हणजेच सामान आपण उतरवतो, बरोबर. उतरविणे अनलोड म्हणजे. त्यानंतर मिस्टिफाय. मिस्टिफाय म्हणजे अज्ञानात ठेवणे किंवा गोंधळात टाकणे. पहा, गोंधळात टाकणे किंवा अज्ञानात ठेवणे म्हणजेच मिस्टिफाय. मग आपल्याला एनलाइटनचा काय पाहिजे, अँटोनिम, विरुद्धार्थी पाहिजे. आणि एनलाइटन म्हणजे ज्ञान देणे किंवा
एनलाइटन म्हणजे मार्गदर्शन करणे, बरोबर. एनलाइटन म्हणजे ज्ञान देणे किंवा एनलाइटन म्हणजे मार्गदर्शन करणे आणि मिस्टिफाय गोंधळात टाकणे, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मिस्टिफाय गोंधळात टाकणे, अज्ञात ठेवणे. एनलाइटनचा विरुद्धी. ओके, एनलाइटनचा विरुद्धार्थी शब्द आहे तो. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया स्ट्राईक. स्ट्राईक म्हणजे मारणे, स्ट्राईक म्हणजे मारणे. ओके, त्यानंतर एमाइट. एमिट म्हणजे बाहेर सोडणे, प्रकाश किंवा ध्वनी बाहेर सोडणे अशा पद्धतीनं. आणि क्लेरिफाय, क्लेरिफाय करून सांग मला, म्हणजे मला स्पष्ट कर तू, बरोबर. स्पष्ट करणे, क्लेरिफाय हे शब्द आपल्या यंग पिढीत भरपूर असतात. क्लेरिफाय, नक्की मला सांग तू काय बोलत होता त्याच्यासोबत, अशा पद्धतीने, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. सिलेक्ट अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन. अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन वाक्यातच आहे बघा, पूर्वतयारीशिवाय भाषण करणे, म्हणजे अ स्पीच मेड विदाउट, बरोबर. म्हणजे पूर्वतयारी, प्रिपरेशन पूर्वतयारीशिवाय केलेलं भाषण. मग अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न ओळखायचा आहे. पहा, इलोक्युशन. इलोक्युशन म्हणजे उच्चार व प्रभावी बोलण्याची कला. ओके, इलोक्युशन बोलण्याची कला म्हणजे उच्चार व प्रभावी बोलण्याची कला. त्यानंतर एक्स्टम्पोर. एक्स्टम्पोर म्हणजे बिनतयारी भाषण. ओके, एक्स्टम्पोर म्हणजे बिनतयारी भाषण. मग आपल्याला काय बघायचंय, पूर्वतयारीविषयी शिवाय केलेलं भाषण, बरोबर. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एक्स्टम्पोर. म्हणजेच अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन, पूर्वतयारीशिवाय केलेलं भाषण किंवा बोलणं. एक्स्टम्पोर बिनतयारी भाषण, म्हणजेच बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. आणि वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे यासाठी हा बरोबर पर्याय आहे. त्यानंतर पाहूया लेक्चर. लेक्चर म्हणजेच व्याख्यान आणि लेक्चरर म्हणजेच व्याख्याते. त्यानंतर सरमॉन धार्मिक, धार्मिक प्रवचन म्हणजेच सरमॉन. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर अ स्टोर हाऊस फॉर थ्रेश्ड ग्रेन्स. हे सर्व आपण त्यामध्ये घेतलंय वोकॅब PDF मध्ये. हे सर्व वन वर्ड सबस्टिट्यूट्स, सिनोनिम, ऑन्टोनिम्स, हे सर्व वर्ड आपल्या ह्या सर्व फ्रेज आपण आपल्या यामध्ये घेतलेत, वोकॅबच्या PDF मध्ये घेतलेत, हे लक्षात ठेवा. आता अ स्टोर हाऊस ऑफ थ्रेश्ड ग्रेन्स. अ स्टोर हाऊस ऑफ थ्रेश्ड ग्रेन्स म्हणजे काय, तर धान्य ठेवण्यासाठीचं गोदाम अशा पद्धतीने. ओके, मग यासाठी आपल्याला योग्य पर्याय काय आहे, थ्रेशरी. थ्रेशरी म्हणजे काय, धान्य मळण्याची जागा. ओके, धान्य मळणं म्हणजे थ्रेशिंग करतो आपण, बरोबर. धान्य मळण्याची जागा. गोडाऊनचं आहे का, तर नाही, म्हणून हा गेला. त्यानंतर ग्रॅनरी हा चुकीचा शब्द आहे. ग्रॅनरी हा मेन आहे पहा. ग्रॅनरी, ग्रॅनरी म्हणजे काय, तर ग्रॅनरी म्हणजे धान्य ठेवण्याचं गोदाम. ओके, गोदाम किंवा विशेषतः कापलेलं किंवा मळलेले जे धान्य आहेत ते ठेवण्याचं गोदाम. आणि अ स्टोर हाऊस ऑफ थ्रेश्ड ग्रेन्स म्हणजे ते देखील गोदाम आहे. ग्रॅनरी गोदाम, अ स्टोर हाऊस फॉर थ्रेश्ड ग्रेन्स म्हणजेच गोडाऊन. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रॅनरी, अ स्टोर हाऊस फॉर थ्रेश्ड ग्रेन्स. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया स्टोरेज. स्टोरेज सामान्य संग्रह म्हणजे स्पेसिफिक नाहीये. सिलो, सिलो म्हणजे मोठं धान्य चारा ठेवण्यासाठी टॉवर असतो इंडस्ट्रियल कॉन्टेक्स्टमध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, which of the given options fits the best for the following. One who is very particular about small details म्हणजे लहान सहान बाबतीत अचूकता राखणारा. पहा, वन हू इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स म्हणजे लहान सहान बाबतीत ही अचूकता राखणारा, अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे, बरोबर. मग पहा ऑप्शन पाहूया. मेटिक्युलस. मेटिक्युलस म्हणजे, तर पहा मेटिक्युलस म्हणजेच लहान सहान बाबतीत ही अचूकता राख म्हणजे अतिशय काळजीपूर्वक काम करणार. ओके, अतिशय काळजीपूर्वक काम करणारा म्हणजेच काय,
वन हु इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स म्हणजेच मेटिक्युलस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मेटिक्युलस. लहान सहान बाबतीत ही अचूकता राखणारा. त्यानंतर ऑप्शन्स बाकीचे पाहूया. कॉनायसियर तर जाणकार, रसिक. ओके. आर्टिसन, आर्टिसन म्हणजे कुशल कारागीर, कुशल कारागीर हे लक्षात ठेवा. त्यानंतर इमॅक्युलेट, इमॅक्युलेट म्हणजे निर्दोष, अत्यंत स्वच्छ. आणि पेडॅन्टिक, पेडॅन्टिक म्हणजे शाब्दिक गोष्टींवर भर देतो, म्हणजे शाब्दिक गोष्टींवर भर देणारा म्हणजे कोण? पेडॅन्टिक. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट सेंटेन्स. बरोबर वाक्य आपल्याला पाहायचे. पहिलं पाहूया. वेअर डिड यू गो अँड आवर. ओके. तर पहा पास्ट टेन्स आहे, मग डीड साठी गो हे बेस वर्ब वापरलेलं आहे. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वेअर डिड यू गो अँड आवर ॲगो हे वाक्य बरोबर आहे. ओके. त्यानंतर हे चुकीचा शब्द आहे. यामध्ये वेअर यू हॅव गॉन, हॅव यू गॉन म्हणजे चुकीचा काळ दिलेला आहे. कोणता? हॅव यू गॉन प्रेझेंट परफेक्ट टेन्स दिला आहे. आणि ॲन आवर ॲगो हे काय, तर हे पास्ट टाइम रेफरन्स आहे. त्यामुळे प्रेझेंट परफेक्ट हा चा वापर इथं होऊ शकत नाही. त्यामुळं हा चुकीचा आहे. त्यानं वेअर गॉन यू आवर ॲगो. गॉन यू चुकीची वाक्य रचना आहे. वेअर यू डिड वेंट अँड आवर ॲगो. पहा डिड नंतर वेंट येत नाही, बेस वर्ब येतो. कोणता? गो. आणि इथं आलेला आहे, त्यामुळं हे देखील चुकीचं आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. चूज द सिनोनिम ऑफ एक्स्ट्रावेगंट. फुल डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे, फुल डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे. त्यामुळे योग्य सिनोनिम तुम्हाला कमेंट करायचंच आहे मित्रांनो. प्रश्न पुन्हा एकदा पहा. चूज द सिनोनिम ऑफ एक्स्ट्रावेगंट. ॲन्सर कमेंट करायचं हे लक्षात ठेवा. ABCD करू नका, ॲन्सर कमेंट करा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न तुमच्यासाठीचा पहा. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ एनलाइटन. ओके. फुल डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, फुल डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे आपण. ॲन्सर पहा, ऑप्शन पहा, प्रश्न पुन्हा एकदा पहा. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ एनलाइटन. ओके. ॲन्सर कमेंट करायचे. ABCD करू नका, तर स्पेसिफिक ॲन्सर कमेंट करा. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो हे लक्षात ठेवा. ओके. आणि एक गोष्ट पुन्हा एकदा आठवण करून देतो मित्रांनो, तुम्ही अजून वोकॅबची आपली नोट्स घेतली नसेल तर तुम्ही खूप मागे आहे. त्यामुळे आत्ताच ती वोकॅबची नोट्स घ्या. त्यामुळे तुमचा खूप सराव होणार आहे. जेवढे शब्द तुम्ही डोळ्याखालून नजरेखालून घालवाल तेवढाच फायदा तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये होणार आहे. फक्त जर अनलोड दिसला की अनलोडपासून तुम्हाला लगेच कळणार आहे. सामान खाली वर करणे, क्लॅरिफाय स्पष्ट करणे, अशा पद्धतीने तुम्हाला लगेच सगळा तुमचा गोंधळ होणार आहे, तो वाचणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ती वोकॅबची नोट्स घेऊन जास्तीत जास्त त्याचे शब्द नजरेखालून घालवा. डोळ्याखालून घालवला तर तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे आत्ताच लगेच 39 रुपये पे करून ती वोकॅबची नोट्स घ्या. किंवा तुम्ही जर आपला 1000 प्रश्नांचा 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला असेल तर ही वोकॅब नोट्स फक्त आणि फक्त 21 रुपयाला मिळेल. आणि जर तुम्हाला हे दोन्ही घ्यायचं असेल तर हे दोन्ही मिळून तुम्हाला 70 रुपयाला मिळेल. हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आणि तुम्हाला जी मदत हवी ती आपल्याला तिथे सांगायची. ओके. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागावरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासंबंधीचे आवश्यक असणारे अति महत्त्वाचे इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. हे सर्व IBPSचे PYQ आहेत. हे सर्व IBPS प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. मागील परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. मागील परीक्षेमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न वाटत आहेत तेच प्रश्न आपण इथे घेतले. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसतील. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा
आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.